इंडिगो एअरलाइन्स एका मारवाडी आणि एका ट्रॅव्हल एजंट या दोन मित्रांनी एकत्र येत 100 विमाने उधारीवरती खरेदी करून विमान सेवा चालू केली आणि आज तीच कंपनी देशातील सर्वात मोठी कंपनी ठरली। पुढे वेळेवर सेवा देणारी कंपनी म्हणून इंडिगोने आपली वेगळी ओळख निर्माण केली। पण तीच भारतातील सर्वात मोठी विमान सेवा देणारी इंडिगो कंपनी सध्या मोठ्या संकटातून जात आहे। 1400 पेक्षा जास्त उड्डाणे रद्द झाली आणि शेकडो फ्लाइट्स उशिराने सुटल्यानं देशभरातील विमानतळावर गोंधळ निर्माण झाला। तर हीच इंडिगो एअरलाइन्स दोन मित्रांनी कशी चालू केली, तसेच देशातील सर्वात मोठी कंपनी कशी बनली, तेच आपण सविस्तर बघणार आहोत। नमस्कार मंडळी, मी विठ्ठल, तुम्ही बघताय वेद.com। एका मारवाडी आणि एका ट्रॅव्हल एजंटनं सुरू केलेली कंपनी देशातील सर्वात मोठी कंपनी आपल्या नावावर करून घेत सहारा, विजय माल्या, स्पाइसजेट असे अनेक मातंबर या इंडिगो पुढे हरले। वर्ष होतं 2005चं। दिल्लीच्या कॅनॉट प्लेसमध्ये ट्रॅव्हल एजंट असलेले कपिल भाटिया यांचा मुलगा राहुल भाटिया ट्रॅव्हल अँड लॉजिस्टिक मधलं मोठं नाव होतं। ते दिल्लीत राहत होते, पण याच माणसाला विमान कंपनीत आपलं साम्राज्य उभं करायचं होतं। पुढे राहुल भाटिया यांनी याच विमान सेवा क्षेत्रातल्या बाप समजले जाणाऱ्या राकेश गंगवाल यांना हेरलं। राकेश गंगवाल अमेरिकेत राहायचे तेव्हा ते US एअरवेज मधलं मोठं नाव होतं, त्यामुळे त्यांना या क्षेत्राचे चांगले ज्ञान होते। पुढे दोघांच्या भेटी स्वतःची विमान सेवा सुरू करण्याबाबत चर्चा झाली, पण त्यावेळी देशातील विमान सेवा देणाऱ्या ज्या कंपन्या होत्या त्यांना मोठा तोटा होत होता। मात्र असे असूनही दोघांनी या क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला। या दोघांनी मिळून 2005 मध्ये इंडिगोची स्थापना केली। त्याच वर्षी त्यांना विमान सेवा सुरू करण्याचा परवानाही मिळाला, परंतु कंपनीकडे विमान नसल्यानं 2006 पर्यंत कंपनीला आपली सेवा सुरू करता आली नाही। पण या सेक्टरमध्ये येताच इंडिगोने एक बॉम्ब फोडला। पॅरिस इथं सुरू असलेल्या एअर शो मध्ये एअरबेस या कंपनीला थेट 100 विमानांची ऑर्डर दिली। एअरबेसला इंडियाचं मार्केट भेटत नव्हतं, त्यातही 100 विमान ही जगातली आजवरची सगळ्यात मोठी ऑर्डर होती। त्यामुळे एअरबेसनं इंडिगोला तब्बल 50% डिस्काउंट दिला। जिथे इंडिगोला एक विमान 1000 कोटींना मिळणार होतं, तेच विमान इंडिगोला 500 कोटींमध्ये भेटलं। याचा फायदा गंगवाल यांनी घेत मोठा डाव खेळला। पुढे त्यांनी हीच 100 विमानं थेट विमान भाड्यानं देणाऱ्या कंपनीला विकली आणि त्यांच्याकडून पुन्हा भाड्याने घेतली। तर याचा फायदा गंगवाल यांना असा झाला, एअरबेसनं 100 विमानांच्या खरेदीवर 50% डिस्काउंट इंडिगोला आधीच दिला होता। तेच विमान इंडिगोनं दुसऱ्या कंपनीला 600 कोटींमध्ये विकलं। 2005 मध्ये विजय मल्ल्याची किंगफिशर एअरलाइन्स सुरू होऊन ती त्यामध्ये प्रवाशांना हव्या त्या सुविधा देत आपलं साम्राज्य उभं करत होती। तर दुसरीकडे जेट एअरवेजही लक्झरी प्रवासासाठी मोठ्या नावारूपाला होती। पण 2006 मध्ये इंडिगो कंपनीने जेव्हा उड्डाण सुरू केलं तेव्हा त्यांनी प्रवाशांना कोणत्याही लक्झरी सुविधा दिल्या नाही। त्यांचा मेन हेतू होता बाकीच्या कंपन्यांपेक्षा तिकिटाचे दर सर्वात कमी ठेवायचे आणि कमीत कमी वेळात प्रवाशांना त्यांच्या ठिकाणी पोहोचवायचं। त्यानंतर याचा फायदा असा झाला की त्यांची जेवढी विमाने होती ती सर्वच्या सर्व बुकिंग व्हायला लागली। त्यामुळे ही कंपनी गेल्या 20 वर्षात भारताची टॉपची कंपनी म्हणून समोर आली। पुढे 2008 मध्ये किंगफिशर 1900 कोटी रुपयांच्या तोट्यात गेली, स्पाइसजेट 340 कोटींच्या तोट्यात गेली आणि जेट एअरवेज 400 कोटींच्या तोट्यापर्यंत पोहोचली। पण इंडिगोला 82 कोटींचा प्रॉफिट झाला। पुढे हाच प्रॉफिट पुढच्या वर्षी 484 कोटीपर्यंत गेला आणि त्याच्या पुढच्या वर्षी 700 कोटीपर्यंत पोहोचला। त्यानंतर अनेक कंपन्या बंद पडत असताना इंडिगो मात्र 1000 कोटींच्या निव्वळ नफा मिळवत आपलं साम्राज्य उभं करत होती। पण हे सगळं इंडिगोला कसं शक्य झालं हा प्रश्न तुमच्या मनात नक्कीच आला असेल। तर मुंबई ते दिल्ली या विमान प्रवासात 3000 लिटर पेट्रोल विमानाला लागतं, पण वजन कमी असेल तर ही बचत होते। हाच फायदा या कंपनीनं करून घेतला। त्यांनी कमी वजन घेण्याची पॉलिसी राबवली, जे अनावश्यक आहे ते विमानातून काढून टाकायचं। हे एकच सूत्र कंपनीनं स्वीकारलं। दुसऱ्या कंपन्या विमान प्रवासादरम्यान सिनेमा दाखवण्यासाठी स्क्रीन, हेडफोन द्यायच्या, पण इंडिगोने या दिलेच नाही। अगदी रुपया आणि रुपया वाचवण्याचं धोरण इंडिगोने आखण्यात आलं। त्यांचा मुख्य हेतू होता तो म्हणजे तिकिटाचा दर कमी ठेवणं। त्यानंतर इंडिगोनं लोडिंग आणि अनलोडिंग करणं, विमानाची साफसफाई करणं या गोष्टीला इतर विमानांना 1 तासाचा वेळ लागत होता, पण इंडिगोनं हा टायमिंग अर्ध्या तासावर आणला। त्याचा फायदा असा झाला, जिथं एका विमानाच्या दिवसाला 10 फेऱ्या होत होत्या तिथं त्याच विमानाच्या 12 फेऱ्या व्हायला लागल्या। एवढंच नाही, इतर विमान कंपन्या एका फ्लाईटसाठी 200 ते 250 जणांचा स्टाफ वापरायची, तिथं इंडिगो हेच काम फक्त 96 जणांच्या स्टाफवर करत होती। एकच व्यक्ती 2 प्रकारचं काम करायची। या सर्वांचा फायदा असा झाला, तिकिटाचे दर कमी असल्यानं लोक आकर्षित झाली। कमी वजनाची कंपनीची पॉलिसी असल्यानं पेट्रोलचा खर्च कमी झाला। कमी वेळात लोडिंग आणि अनलोडिंगमुळे विमानाच्या फेऱ्या वाढल्या आणि एका विमानासाठी कमीत कमी लोक वापरून त्यांच्याकडून जास्तीत जास्त काम करून घेतलं। या सर्वांचा फायदा 2010 पासून इंडिगोनं एअर इंडियाला सुद्धा मागे टाकलं आणि 2011 पासून आंतरराष्ट्रीय सेवा सुरू केली। 2025 पर्यंत कंपनीचा मार्केट शेअर हा 65% इतका झाला। 2005 ते 2025 या 20 वर्षात इंडिगोनं एक वेगळीच आपली ओळख निर्माण केली। मागच्या वर्षी विस्तारानं 581 कोटींचा तोटा सहन केला, एअर इंडियानं 7000 कोटींचा तोटा सहन केला
आणि इंडिगोनं 8,172 कोटी रुपयांचा निव्वळ प्रॉफिट मिळवला आणि भारत देशातील सर्वात मोठी कंपनी ठरली. मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि या सगळ्याबाबत तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी वेद.com ला सबस्क्राईब करायला विसरू नका.